30 जानेवारीला जरूर बघा पीजी हायस्कूल या ठिकाणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि त्यानंतर 2 ते 6 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार दौलतजी दरोडा साहेब चषक 1 लाखाची स्पर्धा हायटेक मैदान किरिवली वाडा हायटेक मैदान 1 लाखाची स्पर्धा 2 व्हीलर बाईक त्या स्पर्धेचं आकर्षण मात्र महत्त्वाचं आहे आणि ती स्पर्धा होत असताना 6 फेब्रुवारी पासून शिवकृपा चषक सर्वात मोठा महासंग्रामची ओळख आहे गातेच्या ठिकाणी मात्र ती स्पर्धा 1 लाखाची पाहायला मिळेल। ती स्पर्धा आल्यानंतर 51,000 स्पर्धा डिंगडॉन चषक षटकार हॅट्रिकला बंटी शेठ कैलास शेठ यांच्याकडनं 300 रुपये पारितोषिक, गणेश बाबू मनीष बाबू रोहित बाबू यांच्याकडनं 300 रुपये षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक करिता विकेट हॅट्रिक करिता ही मॅच बनाट आहे। बघूया षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक करिता 300 रुपये मात्र कैलास शेठ बंटी शेठ लावलेत। शिव मल्हार टीमचे ओनर आहेत चिंचगड टीमचे टीमला लॉन्च केलंय आणि पब्लिकला सुद्धा बक्षीस आहे। पब्लिकनं कॅच पकडा आणि 100 रुपये मिळवा कैलास शेठ बंटी शेठ मनीष बाबू शेठ रोहित बाबू शेठ यांच्याकडनं म्हणजे टोटल 200 रुपये। माननीय भगवानजी मालक यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत। षटक नंबर 1 ला सुरुवात गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर द डायमंड ऑफ वाडा महेश भोई। भगवान मालक यांचं स्वागत आणि सन्मान सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते होते। पहिला बॉल चांगला चेंडू या ठिकाणी शॉर्ट बॉल बाउन्स करताना महेश भोईरला आपण पाहिलं निर्धाव चेंडू जेव्हा जेव्हा चिंचगड विरुद्ध कुडूचा सामना होतो तेव्हा तेव्हा मात्र वाडा तालुक्यातील या पालघर ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रेक्षक युट्यूबवर मात्र सामना प्रत्येक बॉल प्रत्येक शॉट पाहत असतात। कित्येक वेळा एकमेकांसमोर भिडलेत, कित्येक वेळा एकमेकांसमोर मात्र एकमेकांना पाणी पाजले, कित्येक वेळा मात्र पराजय जय होतोय परंतु क्रिकेटचा विजय होतोय। कारण कुडूस आणि चिंचगड क्रिकेट आपला तो नेहमीच राहिलाय आणि ही मॅच सुद्धा तेवढी क्वालिफाय मात्र कोण होणार जिंकणार तो पुढे जाणार। 51,000 ट्रॉफी आहे स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक थरार आहे क्रिकेटची ओढ ही खूप महत्वाची आहे। शॉट बसला या ठिकाणी मेघन पाटीलच्या बॅट मध्ये येतोय शिव मल्हार षटकार पॅकर या ठिकाणी बंटी शेठ खुश झालेले आहेत कैलास शेठ आबिडगर टीमचे खंदे समर्थक मध्ये ओळख आहे विनोदजी पाटील यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत। आपण मंचावर यावं शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे या वाडा तालुक्यामध्ये पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये। वेलकम सर। एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक विनोदजी पाटील आबिडगर वेलकम सुस्वागतम। षटकार बसलाय दुसऱ्या बॉलला यावेळेस मात्र पॉइंट दिशेमध्ये चेंडूला टटवलं टॅप केले चेंडू सीमा रेषा पार खणखणीत चौकार 2 बॅक टू बॅक मोठे फटके मेघन पाटीलच्या बॅट मधला सुधाकर पाटील यांचं आगमन झाले प्लीज वेलकम व्हीआयपी डायस। सुधाकर पाटील साहेब आपण मंचावर यावं आपल्या मंडळाची विनंती। वेलकम वेलकम। एक चौकार एक षटकार बसलाय पुन्हा कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका चिराग बानुशाली या ठिकाणी मात्र बॉलला फील्ड करतायत चांगली फिल्डिंग आणि तेवढाच रन घेताना या ठिकाणी बॅटर संकेत नांगरे माझे उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत चिंचगड संकेत नांगरे आहेत। म्हणजे दोन्ही टीम मध्ये व्यवसाय खेळाडू आहेत आपल्या नोकरी व्यवसाय धंदा सांभाळताना कुडूच आणि चिंचगडकरांनी क्रिकेट मात्र आबादी ठेवलंय। असे 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट देताना वडा क्रीडाचे उपाध्यक्ष महेश जाधव सुद्धा आपण पाहू शकतायत सातत्यानं क्रिकेटला योगदान देताना वाडा तालुक्यासाठी असोसिएशनसाठी। आणि सुरेख फटका चेंडू मात्र पुल केलाय डीप लॉंग ऑनला अडेल का बॉल तर थांबणार नाही सीमारेषा पार बाउंड्रीच्या बाहेर जातोय चौकार 4 धावा।
लाभ यांच्याकडून सुशांत पाटील भाऊजी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत। राजेशजी शेलार साहेब लाभ थँक्यू, थँक्स अ लॉट। सुशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारे कित्येक मित्र परिवार आहेत की जिल्ह्यातून शुभेच्छा येत आहेत। सुधाकर पाटील यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम। महेश पाटील आपले हार्दिक स्वागत, वेलकम। तर जाऊया मॅच कडे। जाऊ संख्या किती झाली आहे? 16। पुन्हा एकदा कव्हरचा फटका, कॅच। काय अटेम्प्ट केला होता सौरभची अफाट मेहनत, महेश जाधवने चौकार अडवलाय। ही मेहनत आहे बघा फिल्डिंगची। बाउंड्री अडली गेली आहे, एकाने कॅच साठी ट्राय केली तर दुसऱ्याने मात्र बॅकअप दिलाय। बाउंड्री अडली, दोनदा वाचल्या, धावसंख्या फळकावर मोठीच आहे। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा पॉवर प्ले मध्ये आलेले आहेत। चिंगर आगमन झाले, आपला सुशांत दादाच गाजतय बघा हो नाव, आंबेडकर गावान सुशांत दादाच गाजतय बघा हो नाव, आंबेडकर गावान सुशांत दादाच गाजतय बघा हो नाव, आंबेडकर गावान सुशांत दादाच गाजतय बघा। थँक्यू सुशांतजी पाटील यांचा वाढदिवस आणि जिल्ह्यातून शुभेच्छा। मात्र सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह मात्र पाहायला मिळत आहे। 51,000 ट्रॉफी, एक चांगले आयोजक, एक चांगले उद्योजक म्हणून ओळख असलेले, चांगले क्वालिफाईड आहेत आणि या शिक्षणामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत, उद्योगधंद्यामध्ये अग्रेसर आहेत आणि वेल सेटल, वेल डेव्हलप। आणि पालघर जिल्ह्याचे जिजाऊ वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांचा वाढदिवस। आज मोठं सेलिब्रेशन कार्यक्रमाचं आयोजन आहे। आहा, इथे घडलंय काय? चिराग भानुशाली संकटाला धावून आलाय। धावसंख्या मोठी होती, 18 धावाने विकेट काढली संकेत नांगरेची। चांगली बॉलिंग, पहिल्याच बॉलला विकेट। आणि इथे मात्र विकेट काढली आहे। मान्य विकासजी गोदळे भावशे यांचं आगमन झाले, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं, आपलं हार्दिक स्वागत। जाऊया मॅच मध्ये, सामना रंगतदार आहे आणि नक्कीच शिव मल्हार चिंगर टीमचे पॅकर बंटी शेठ, कैलास शेठ, आंबेडकर यांच्याकडनं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिकला 300 रुपये, तर पब्लिकला कॅश घ्यायला सुद्धा 100 रुपये आणि मनीष बाबू शेठ, रोहित बाबू शेठ यांच्याकडनं 100, म्हणजे पब्लिकला 200 रुपये षटकाराचा कॅश पकडा। आणि हॅट्रिक करता 600 रुपये मनीष बाबू यांच्याकडनं सुद्धा 300 लागले रोहित बाबू यांच्याकडनं आणि बंटी शेठ, कैलास यांच्याकडनं। ऑन साइडला बॉल महेश जाधव यांच्याकडे मात्र येतोय, फील्ड केला गेलाय आणि या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। रोशन लारा आल्यानंतर आपलं खातं खोलले, दुसऱ्याच बॉलला दुसऱ्या षटकाच्या आणि स्कोर कार्डवर धावसंख्या मात्र 1 न वधारली 19 धावसंख्येवर। पहिल्या षटकाच्या मानाने या षटकामध्ये चांगली सुरुवात मात्र बॅटिंगची तेवढीशी न होता बॉलिंगची झाली आहे। 2 बॉलमध्ये 1 विकेट काढली आहे आणि 1 सिंगल धाव दिली आहे चिराग भानुशालीनं। 4 षटकांचा सामना आहे, हे दुसरं षटक चालू आहे। मेघन पाटील बॅटिंग स्टान्सवर आहे, ज्यानं पहिल्या षटकात हल्ला बॉल केला होता। किमान पाहिलं तर 1 षटकार, 2 चौकार, 3 मोठे फटके खेळला होता। संघ चांगल्या उभारीवर आहे, कारण 8 बॉल मध्ये 19 धावा, रन रेट चांगला आहे। गोलंदाज बॉलिंग मार्फत चिराग घेऊन येतो तिसरा बॉल या ओव्हरचा। ओ हो, ज्युनियर टू सिनियर आणि सिनियर ठोकलाय षटकार। जय श्रीराम, 6 धावा, नो प्लस षटकार, 7 धावांचा बोनस।
गोजडे साहेब भावशेचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत। स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक 2024 मला भेट देत आहेत विकासजी गोजडे साहेब भावशे, आपलं हार्दिक स्वागत। षटकार आलाय, रन रेट 25 वर पोहोचलाय, 26 वर पोहोचलाय। पुन्हा एकदा फ्रीडच्या बॉलवर अटॅक झालाय आणि इथे एक धाव कंप्लीट। कॅच घेतलाय जरूर, परंतु फ्री हिटचा बॉल आहे, मेघन पाटीलला जीवनदान मिळेल आणि बघता बघता स्कोर पोहोचले 27 धावा। चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील 3, 9 बॉल 27 धावसंख्या फळकावर पाहायला मिळते। आणि इथे बघितलं आपण तर 3 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत। अजून 3 चेंडू शिल्लक राहत आहेत। बघा आपण या ठिकाणी बघितलं आपण 7 धावांचा जो बोनस आला ना तिथे मात्र रन रेट वाढलाय। आणि आता पहिल्या 2 बॉल मध्ये चिराग भानुशालीने चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं, तो विकेट काढून सिंगल धाव खर्चही केली होती। मेघन पाटील या ठिकाणी मात्र आपली खूबी, आपली छाप, आपलं क्रिकेट, आपला अनुभव पूर्णपणे दाखवताना पालघर पीडीपीएल लगातार खेळत आलेले खेळाडू आहेत आणि त्यापैकी मेघन पाटील सुद्धा आहे। रोशन लारा, कोण विसरणार या खेळाडूला, एजी ट्रॉफी अप्रतिम आता बॉलिंग सुद्धा केली होती, कोण विसरणार या खेळाडूला, कर्जतमध्ये जाऊन सुद्धा अप्रतिम रायगड टेनिस मध्ये जे जे खेळले ना त्यांना आपण नक्कीच चमकताना पाहिलं। एक स्टार प्लेयर म्हणून ओळख निर्माण केलेला खेळाडू आहे रोशन पाटील, रोशन लारा। व्हॉट अ स्टार, जय श्रीराम षटकार। मध्ये आज मात्र प्रजासत्ताक दिन मात्र साजरा केला जातोय। 1950चा दिवस कोण विसरणार, अप्रतिम मात्र बघितलं आपण लोकशाही डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न आणि लोकशाही यांनी जगाला देशाला दिली। व्हॉट अ शॉट, आणि इथे मात्र बॅक टू बॅक षटकार, हल्ला बॉल कुडूसवर करतोय चिराग भानुशालीचा प्रत्येक बॉल भानुशालीवर अटॅकचा निर्णय लाराने घेतलाय। षटकार आणि हॅट्रिक करिता मनीष बाबू शेठ, रोहित बाबू शेठ, बंटी शेठ, अबिडगर आणि कैलाश यांच्याकडनं 600 रुपये। बघूया गोलंदाज तयार, पब्लिकनं कॅच घ्या, 200 मिळवा। आणि हॅट्रिक बॉल, स्टार 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 रोशन लाराचा षटकार, जय श्रीराम। तुझे पहिले 2 बॉल चिराग भानुशालीने खूप चांगले टाकले होते, विकेट काढली होती पहिल्या बॉलला, दुसऱ्या बॉलला सिंगल दिली होती, परंतु त्यानंतर जो अटॅक चालू झाला खास करून रोशन लारावरची जबाबदारी होती, कारण लेफ्ट हँड बॉलर आहे चिराग भानुशाली आणि ही जबाबदारी दिली होती ती पार पाडली आहे रोशन लारा। 3 षटकार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडू करिता। शिव मल्हार चेंजगर टीम अफलातून बॅटिंग रोशन लारा। धावसंख्या तब्बल झाली आहे पहिल्या 2च षटकात 45 धावा, 45। टॉस साठी मात्र लगेचच या ठिकाणी तयार राहायचं आहे। आई गावदेवी अकलोली, आई गावदेवी शिरोळे हे दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेले असतील, शिरोळे आणि अकलोली।
बघूया चांगली मॅच यापुढे सुद्धा भन्नाट क्रिकेट पाहायला मिळेल. सुशांत पाटील शेठ यांचा वाढदिवस, आंबेडकरचे व्यक्तिमत्व आणि जिजाऊ वाहतूक संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष आहेत. मोठ्या पदावर कमी वयामध्ये कुमार सुशांत पाटील यांची नियुक्ती आणि जबाबदारी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटला तेवढंच योगदान देत आहेत. वाडा क्रिकेटसाठी, विभागाच्या क्रिकेटसाठी अगदी बघितलं आपण तर 28 गावांच्या लीगसाठी मोलाचं योगदान असतं शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग करिता. आणि 51 जी स्पर्धा दरवर्षी मात्र भरवतायत आणि एक चांगला माणूस म्हणून ओळख असलेले व्यक्तिमत्व सुशांतजी पाटील शेठ आंबेडकर. विनोद मामा यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम व्हीआयपी डायस. मामा किंग विनोद मामा यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी महेश जाधव यांच्या माध्यमातून. दरारा बघा किती आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी थांबवलं गेलं मेघन पाटीलला रोशन पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोअर कार्डवर मात्र जाऊन पोहोचते ती 46 वर. आता मात्र कुडूस 11 टीमला जिकिरीने षटकार हटावे लागते. जेवढी कमी धावसंख्या देते तेवढा प्रयत्न करावा लागेल, कारण पहिल्या 2 षटकात 45 धावा आलेल्या आहेत. रोशन पाटील एक आक्रमकतेने मात्र बॅटिंग करतायत. विकेट एकच गेली, विकेट हातामध्ये आहेत तर शिव मल्हार चिंचगडच्या, आणि त्यामुळे अटॅक सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. शिरोळे टीमचं हार्दिक स्वागत, अकलोई टीमचं हार्दिक स्वागत. पुन्हा अटॅक या ठिकाणी करतोय. काय घडेल या बॉलला, तर जातोय स्टँड मध्ये. जय श्रीराम षटकार. शिव मल्हार टीम रोशन लाराच्या षटकाराचा कॅच पकडले त्यांनी. या त्यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक आहेत. चला, आज संपूर्ण दिवसभर खेळाडू असो, प्रेक्षक असो, कोणी असो, त्यांना पारितोषिक मात्र दिलं जाईल. प्लीज वेलकम. फायनलचा दिवस आहे आणि बर्थडे आहे भावाचा सुशांत पाटीलचा. व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक 5वा षटकार, सलग 5वा षटकार. स्टार 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 रोशन लारा. कडनं 200 रुपये पारितोषिक. आज मला माल पब्लिक सुद्धा, कारण स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक आयोजक सुशांत बबन पाटील यांचा शेठचा वाढदिवस आहे. पुन्हा अटॅक आणि सलग 6वा षटकार. रेकॉर्डेबल बॅटिंग रोशन लारा. 6 षटकार कुडूसलेवांच्या विरोधात. अमेझिंग हिस्ट्री, इतिहास घडवावा लागतो. 6वा षटकार. जय श्रीराम. क्या बात है. अमेझिंग बॅटिंग, सुपर. खतरनाक बॅटिंग मात्र या ठिकाणी करताना, आणि इथे मात्र स्लीप झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चांगला आहे, चांगली फिल्डिंग केली आहे आणि या तब्बल धावसंख्या स्कोअर कार्ड वर पोहोचलेली आहे. चौसष्ट धावा. आणि इथे बघितलं आपण तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मात्र या ठिकाणी येते. धावसंख्या फळकावर 1 न वधारली 65 या धावसंख्येवर. 65 धावा मात्र फळकावर आहेत. आणि इथे बघितलं आपण तर काय घडतंय, तर संधी होती ती गमावली गेली आहे. आणि षटकाची या ठिकाणी मात्र सांगता होताना 3 षटक समाप्ती. शेवटचे 2 बॉल खूप चांगले टाकले मिस्टर सौरभनं. एक डॉट केला, एक सिंगल दिली आहे. मिस्टर रोशन होते. आणि धावसंख्या फळकावर किती आहे, 66.
टीम न कुडूच्या विपक्षामध्ये 6 षटकारांचा रेकॉर्ड सलग मात्र पाहायला मिळत आहे। दुसऱ्या ओव्हरला 3 षटकार, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरला 3 षटकार लगातार, असे सलग त्याचे 6 षटकार। रोशन पाटील स्टार क्रिकेटर रायगड टेनिस मध्ये जेव्हा जेव्हा या खेळाडूला मेघन पाटील अच्युत पाटील घेऊन गेले, पहिल्यांदा अपयश आलं, दुसऱ्यांदा अपयश आलं, त्यानंतर हा खेळाडू चमकला आणि आतापर्यंत फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। आणि इथे बघितलं आपण तर हा बॉल लाईन लेन सुपर पाहायला मिळते, तर थोडी दिशा वरकडली पंचांनी निर्णय घेतलाय इथे व्हाईट बॉलचा, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे महेश जाधव, महेश भोईर यांच्या छत्रछायाखाली एक युवा खेळाडू तयार होतोय आणि झालं पाहिजे, कारण वाडा टेनिस एक बॉलरची खाण म्हणून ओळखली जाईल भविष्यामध्ये। 4 ओव्हरच्या मॅचेस, 6 ओव्हरच्या मॅचेस वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचा चांगला निर्णय आहे, महाराष्ट्रात नाव आहे। हा यावेळेस पाहिला आपण तर चांगला बॉल, तेच तर चेंडू इथे मात्र सिंगल धाव मध्ये कन्वर्ट केली जाते, कारण धावसंख्या खूप मोठी, जेवढी कमी देता येईल तेवढा प्रयत्न सौरभ यांना करावा लागेल। गोलंदाज सौरभला पाहतायत आणि धावसंख्या बळकावर 5 बॉल शिल्लक असताना 68 धावा, शेवटचं हाणामारीचं षटक आहे। सगळ्या प्रेक्षकांची नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत, अक्षरशः आज तुटून पडलेली आहे शिवमल्हार चिंचगड टीम। यापुढे सामना अकलोली विरुद्ध शिरोळे, दोन्ही कॅप्टन तयार आहेत। हे षटक संपलं की लगेच टॉस या ठिकाणी केला जाईल। पुढे गोलंदाज सौरभ बॉलिंग मार्कवर तयार आणि इथे मात्र बघा चांगली गोलंदाजी आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, पेस सुद्धा तेवढा चांगला देतोय आणि इथे डॉट करतोय। काय घडलं यापेक्षा काय घडवायचं हे खूप महत्वाचं आहे। अगदी बघताय आपण प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये मात्र स्थापित झालं आणि घडवलं गेलं आणि खऱ्या अर्थाने आनंद प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आहे आणि त्या आनंदाच्या निमित्ताने स्पर्धा 51,000 ट्रॉफी आंबेडकरांनी भरवली आहे। सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय, महेश जाधव यांचा अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। आपल्याकडून जेवढ्या पद्धतीनं मात्र एफर्ट्स मिळतील 100% देत आहेत महेश जाधव आणि अनुभव खूप चांगला या खेळाडूकडे सुद्धा वडा क्रीडा असोसिएशनला सातत्यानं मात्र 2014 पासून मेहनत घेत आहेत, विद्यमान उपाध्यक्ष आहेत। स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 69, 3 बॉल बाकी राहतात, 69चं टार्गेट आहे। पुढच्या 3 बॉलला काय घडणार आहे हे मात्र पाहण्याकरिता सगळ्यांना आकर्षण आहे। लेफ्ट हँड बॅटर ज्यानं 6 षटकारांचा रेकॉर्ड कुडूस 11च्या विरोधात एक इतिहास रचलाय, तो रोशन पाटील आपण पाहू शकताय लारा। ओहो, यावेळेस अटॅक केलाय बॉलवर, उंची जास्तच आहे, कॅच सुटली आहे आणि एवढा इझी कॅच ड्रॉप केला गेलाय। प्रयत्न सुद्धा चांगले होते आणि धावसंख्या फळकावर 70 वर जाऊन पोहोचते। शेवटचे 2 बॉल शिल्लक राहत आहेत, बॉलरसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत। बघा एवढ्या टीम प्रेशर मध्ये असताना काय बॉलिंग केली आहे, 4 बॉल मध्ये 4 धावा सौरभ देतोय, हा भविष्य आहे। येत्या काळात वाडा टेनिसचं फ्युचर बनेल चांगल्या खेळाडूचं, कारण या कंडिशनला आपला आत्मविश्वास दाखवतोय सौरभ गोलंदाज। खूप चांगली बॉलिंग, 4 बॉल मध्ये 4 धावा, समोरचे बॅटर लयामध्ये असताना। मिस्टामिंग स्ट्रोक, सुपर बॉलिंग आणि इथे कॅच पकडली, विकेट काढलेली। बॉलरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कुडूस 11च्या सौरभसाठी। सुपर बॉलिंग, 4 धावा, 5 बॉल, 1 विकेट काढली जरूर। आणि आता मात्र सौरभ यांची अफलातून बॉलिंग, 5 बॉल मध्ये 4 धावा आणि 1 विकेट मेघन पाटीलची। सुरेख फटका, चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या पार, 5 बॉल मध्ये चांगलं घडलं, शेवटच्या बॉलला मात्र विध्वंसक आला। नाव आहे मुकेश शर्मा, षटकार।
70 धावा टीमच्या. आणि जाऊया पुढच्या मॅच कडे. आई गावदेवी अकलोली, आई गावदेवी शिरोळे, दोन्ही आई गावदेवीचे टीम आहेत. 76 या षटकाराने होत आहेत आणि 40 धावा रोशन अप्रतिमत या ठिकाणी आहे. जाऊया टॉस कडे. आई गावदेवी अकलोली, आई गावदेवी शिरोळे या नाणेफेकीकडे आणि मान्यवरांना आमंत्रित करूया टॉस करण्याकरिता. 76 धावा झाले, 77 धावा बिग टोटल मॅच पाहणार आहोत. आणि पुढील सुद्धा भन्नाट सामना ओपन एक गाव एक टीम. विकासजी गोदोळे साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता यावं. स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 3 ओव्हरची मॅच प्रत्येक असेल याची नोंद घ्यायची आहे. तर नाणेफेक या ठिकाणी करतायत गुदळे साहेब. स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक ओपन एक टीम. गावदेवी शिरोळे टॉस विन, आपण टॉस जिंकले. काय स्वीकार जास्त वेळ घेत नाहीये. गोलंदाजी घेणार. तुम्हाला 3 ओव्हरची मॅच खेळायची आहे. 3 ओव्हर मध्ये कुठपर्यंत रोकाल? आम्ही 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जर धावसंख्या 40-50च्या घरामध्ये गेली तर काय प्लॅन बी असेल? नक्कीच आम्ही तो चेस करण्याचा पण प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक कॅप्टन गावदेवी शिरोळे टीम अँड कॅप्टन गावदेवी अकलोल. एक मोठं नाव टीमचं आहे. वाडा तालुक्याच्या भरपूर स्पर्धा म्हणजे जवळजवळ 99 स्पर्धा आपण खेळतायत. अनेक ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. ओपन क्रिकेटमध्ये खूप चांगलं नाव आहे. आज या आकर्षण आहे. पब्लिक डिमांड माझ्याकडे भरपूर या ठिकाणी मध्ये कॉल आलेले आहेत की पूर्ण टीम आहे का? हो, पूर्ण टीम आहे. अकलोलीची पूर्ण टीम आहे. गावदेवी अकलोलीची बॅटिंग पाहिला मिळेल. टीमनं कुठपर्यंत टार्गेट द्यावं या खेळपट्टीवर? 50+. आणि सुशांत पाटील यांचा वाढदिवस आहे, काय म्हणाल? त्यांना आमच्या सर्व टीम कडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक कॅप्टन गावदेवी अकोले टीम. जाऊया मॅच कडे. भन्नाट स्पर्धा आहे आणि आज या स्पर्धेचे आयोजक कमिटी मेंबर सुशांत बबन पाटील आबिडकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि सगळ्या भारतीयांना जे भारत देशात आहेत, भारत देशाबाहेर राहत आहेत, सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या आणि स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती आयोजन कमिटीकडनं लाख लाख शुभेच्छा. दादा यो आमचा मनान बसलाय राव. हाय दिलदार दादा यो. आणि डीजे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लीजन क्रिकेटर आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व नेते मान्य मिलिंदजी बागुल साहेब आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी बागुल मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. मितालीताई मिलिंद बागुल मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, सुस्वागतम, हार्दिक स्वागत. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा हो ना. आबिडकर गावन सुशांत दादाच. थँक्यू डीजे. सुशांत पाटील आबिडकर यांचा वाढदिवस आणि वाढदिवस शुभेच्छा येत आहेत. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगचे अध्यक्ष दिनेश जाधव, त्याचबरोबर मनोजजी वलटे साहेब, संपूर्ण टीम कडनं शिवसंघर्ष प्रतिष्ठान कडनं सुशांत पाटील आबिडकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओव्हर टू ठाकरे सर. तर नक्कीच सुरुवातीला मोठा लक्ष आपण पाहतोय 76 धावांचं आणि सुरुवात तर झालेली दणकेबाज अशी सुरुवात पाहतोय. कारण तशा प्रकारची सुरुवात करणं, विस्फोटक सुरुवात करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक असताना 4 षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानातून आणि त्यातील पहिल्या चेंडूवर एक सुरुवात मात्र एक दणकेबाज दणदणीत सुरुवात होताना पॉवर प्लेची सुरुवात स्वरूप करतायत. जे ज्युनियर खेळाडू आपण पाहतोय, एक सिनियर खेळाडू पाहतोय. दोन्ही एकाच नावाचे 2 खेळाडू आहेत मैदानामधले आणि दोघांमध्ये क्लास खूप चांगल्यापैकी. कारण सौरभ यांनी पहिल्याच दिवशी त्यांच्या संघ खेळत असताना चांगली खेळी केली होती आणि पुढच्या चेंडूला थोडासा सन्मान दाखवताना चेंडू अगदी समोरच्या बाजूने टॅप केला गेलाय की ज्यावर एक सिंगल धाव आली. नुकतीच धाव संख्या पोहोचते आणि मिस फिल्डिंग थोडंसं झालं, त्याचा फायदा उचलताना दुसरी धाव देखील धाव मिळवली. तर या 2 धावा येतात धाव फलकावर आणि आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपताना धाव संख्या 8 वर पोहोचलेली. तब्बल 77 धावांचं लक्ष आहे, म्हणजे मोठं लक्ष पार करावं लागेल. ते 24 चेंडू मध्ये जवळपास 3 पेक्षा जास्त प्रत्येक चेंडूवर धावा करायच्या आहेत आणि या गतीने धावा करण्यासाठी मात्र एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल.
तर मेघन षटकातून पुढचा चेंडू याच बाद पुन्हा एकदा आक्रमण आणि यावेळेस चेंडू हवेत जास्त राहतोय शतक चेंडू पर्यंत पोहोचले जरूर पण तो चेंडू पकडणं थोडं कठीण झाला पण तो चेंडू थांबवला तर चौकार रोखला गेलाय की ज्यावर फक्त एक सिंगल धाव आली आणि त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती 9 अंकावर. तर जवळपास 68 धावा अजूनही करायच्या आहेत म्हणजे चांगली गती ठेवायची 19च्या साधारणतः गतीने पुढे जावं लागेल प्रत्येक षटकामधून. या गतीने जर धावा केल्या तर निश्चितच हे लक्ष्य पार करता येईल आणि त्यासाठी आक्रमण आणि एकच पर्याय राहतोय आक्रमण करत राहणं. अशा वेळेस सौरभ ज्युनियर आपला गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुन्हा आणि षटकाराचा कॅच घेतल्यानंतर या ठिकाणी प्रेक्षकांसाठी 200 रुपये पारितोषिक रोहिदास पाटील शेठ आंबेडकर यांच्याकडनं. आणि बघा या खेळाचा क्लास आपण पाहतो अगदी जरी मूर्ती लहान वाटत असली तर कीर्ती मात्र महान आहे या खेळूची आणि खरोखरच कुडूस गावचं मात्र हे भूषण म्हणावं लागेल उद्याचं भविष्य आहे ते या खेळूवर कारण चांगली सातत्याने गोलंदाजी केली चांगली फलंदाजी देखील केलेली संघाला जेव्हा आवश्यकता वाटली त्यावेळेस आणि नुकताच षटकार ठोकलाय आणि वैयक्तिक खातं उघडताना सगळ्याची धावसंख्या पोहोचवली फलकावरती बरोबर 15 धावांवर. सगळे प्रेक्षक मात्र या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत आणि मनीष शेठ बाबू रोहित शेठ बाबू यांच्याकडनं 100 आहेत बंटी शेठ आंबेडकर कैलास शेठ यांच्याकडे 100 तर रोहिदास पाटील शेठ यांच्याकडनं 200 500 रुपये तब्बल 600 रुपये असतील षटकाचा कॅच. व्हॉट अ शॉट काय म्हणाल सर. आणखी एक लगातार दुसरा चेंडूवर दुसरा षटकार ठोकून अतिशय जबरदस्त दामदार एंट्री केली आहे सामन्यामधून ती या फलंदाजाने. टीमचे पॅकर बंटी शेठ कैलास शेठ शिवमल्हार चिंदगरचे यांच्याकडनं 300 रुपये लागलेले आहेत तर रोहिदास पाटील आंबेडकर शेठ यांच्याकडनं सुद्धा 300 आणि बाबू शेठ रोहित मनीष यांच्याकडनं. तर षटकाराची हॅट्रिकची संधी बघूयात मात्र चेंडू थोडासा उंच गेलाय आणि मुकेश शर्मा चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत सहजतेने इथे 2 धावा मिळवल्या गेल्या आहेत या चेंडूवर आणि एका चांगल्या षटकाची मात्र इथे पण पाहतोय समाप्ती होताना. पहिल्या षटकात अगदी जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली ती अर्थातच टिटफॉटची लढाई पण पाहतोय संघर्ष मात्र जारी झालाय तो मैदानात तब्बल 23 धावा आम्ही म्हणतो की साधारणतः 18 ते 19 धावा प्रत्येक षटकात आवश्यक होत्या आणि त्यापेक्षा जास्त धावा पहिल्या षटकातून आल्या तर याचं कारण म्हणजे अगदी सौरभ ज्युनियर आणि सिनियर असतील अतिशय चांगली सुरुवात त्यांनी मिळवून दिली संघाला आणि 77 धावांचा लक्ष्याचा मात्र पिछा इथे पहिल्या षटकात झालेला तो बिनबाद 23 धावावर. माननीय स्वर्गीय नरेश पाटील यांचे मोठे भाऊ माननीय बबनजी तुकाराम पाटील साहेब आदरणीय व्यक्तिमत्व यांचं आगमन झालेलं आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपलं हार्दिक अधिक स्वागत वेलकम. तर आज अनेक मान्यवर आपण या मंचावर आपल्याला पाहायला भेटतील या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी आले हे मान्यवर आणि त्यांचं पुन्हा एकदा शब्द फुलांनी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक सुस्वागत त्यांना सर्वांना शुभेच्छा सुद्धा आपण देतोय. तर दरम्यान जाऊयात आपण पुढच्या षटकाकडे. पॉवर प्ले संपला गेला त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात. तर आता 18 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 54 धावांची आवश्यकता आहे विजय करता. निश्चितच चांगला पाटला मात्र इथे मैदानात होतोय साधारणतः 18ची सरासरी कायम ठेवायची आहे ती षटकातून प्रत्येक षटकामधून. आणि सुशांत पाटील यांना तिळगावचे लिजन क्रिकेटर 40चे खेळाडू सचिन जाधव यांच्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज खरं त्या भाऊंचा वाढदिवस एक निमित्त मात्र पाहायला मिळते. या स्पर्धेचा शेवटचा जरी दिवस असला तरी अनेक त्याचे चाहते आज त्यांना शुभेच्छा स्वरूपात इथे निश्चितच अभिनंदन करतायत या आपल्या भाऊंचं. आणि नवीन षटकातून पुढचा चेंडू अच्युत त्यांची एक चांगली सुरुवात मात्र पाहतोय. आपली टावखरी आता प्रभावी गोलंदाज आपण तालुक्यामध्ये पाहतोय. अच्युत त्यांचा एक्सप्रेस नेहमी चांगला खेळत असतात चांगला गोलंदाज करत असतात आणि आज मात्र त्यांचा हा दरार इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल का सामन्यातून कारण या स्पर्धेत त्यांनी देखील खूप शानदार कामगिरी केली. जेव्हा चिंचगड संघ आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलाय तो शिवमल्हार नावाने त्यात या खेळाडूंनी देखील खूप चांगली काबिल तारीफ कामगिरी केली गोलंदाजीमध्ये आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर लक्ष असेल या षटकामध्ये. पुढचा चेंडू लगातार 2 चेंडू मध्ये बीट करताना फलंदाजांना पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं आहे. अतिशय चांगली लाईन आणि चांगला लेंथ पाहायला मिळते आहे. त्यामुळे थोडंसं होईना जे प्रेशर आलं होतं संघावर प्रेशर थोडंसं कमी करतायत या पहिल्या 2 चेंडूवर डॉट टाकताना. धावसंख्या स्थिरावली आतापर्यंत बिनबाद 23 धावा 18च्या गतीने प्रत्येक षटकातून इथे धावा करायच्या पुढच्या अजूनही 54 धावांची जी आवश्यकता आहे. आणि फिल्डिंग मध्ये देखील खूप चांगल्यापैकी आपण फील्ड पाहतोय कारण गोलंदाजाला साजेशी इथे फिल्डिंग लावली गेली आहे. त्यानंतर षटकातून 30 चेंडू टाकण्यासाठी अच्युत याचा फुलटॉस घेताना मात्र घुटनाट एक तमाशा देख आणि सुरेख षटकार सुरेख निघून जातो तो सीमेपार 6 धावा. कैलास शेठ आंबेडकर यांच्याकडनं 100 रुपये रोहित बाबू पाटील शेठ रोहित
बाबू यांचे मित्र मनीष बाबू यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये, त्याचबरोबर रोहिदास पाटील यांच्याकडनं 200 रुपये, म्हणजे शेतकऱ्याचा कॅश घ्या आणि 400 रुपये मिळवा. अमर शेठ बाबिडकर यांच्याकडनं 100, म्हणजे शेतकऱ्याचा कॅश घेतल्यास 500 रुपये पारितोषिक पब्लिकला. अमर शेठ 100, कैलास शेठ, बंटी शेठ, रोहित शेठ, मनीष शेठ आणि रोहित पाटील शेठ तब्बल 500 रुपये पारितोषिक. कारण अगदी पण आमचे हे बक्षीसदाते अगदी खूप बरेच शेट म्हटले जातात या गावामध्ये. त्यांच्याकडून हे बक्षिसांच्या वर्षा होतोय मैदानातून. परंतु आता आपण मध्ये धावसंख्या पोहोचली ती 29/29. अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. ती 15 चेंडूवर. पुढचा चेंडूवर पुन्हा एकदा मात्र घमासान पाहायला मिळतोय. आणखी एक चेंडूला दर्जेदार षटकार ठोकताना अगदी सरळ सेमीफायनल गेले प्रेक्षागृहामध्ये. आणि आणखी एक दुसरा षटकार, लगातार 3 षटकार ठोकून बक्षीस पटवायचा आमच्या इवन जोडीचं मनीष बाबू पाटील आणि त्याचबरोबर कुमार रोहित बाबू पाटील यांनी प्रत्येक विकेटच्या हॅट्रिकसाठी किंवा चौकारच्या हॅट्रिकसाठी किंवा षटकारच्या हॅट्रिकसाठी बरोबर 300 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. आणि आता लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आले आहेत. तर रोहिदास पाटील आबिडकर यांच्याकडनं 1000 रुपये सौरभ अडकमोळ यांना. बघूया काय घडतंय. बक्षिसाची रक्कम वाढली गेली. बघूया षटकार ठोकला जाईल का, कारण 3 मारल्यानंतर हे बक्षीस मिळणार आहे. आता जर नक्कीच पाहिलं तर अजूनही 14 चेंडू बाकी राहिला शिल्लक आणि 14 चेंडू 42 धावा बनवायचे आहेत त्या कुडूस संघाला. कारण 77 धावांचं भलं मोठं आव्हान जे ठेवलं गेलं ते आव्हान मात्र स्वीकारलं गेलं, चॅलेंज स्वीकारलं जात आहे. आणि क्रिकेटमध्ये अशा संघर्ष नेहमीच पाहतो. अनेक वेळा या दोन्ही संघांनी एकमेकाविरोधात कुरघोडे केले, एकमेकाला पराजित केलंय, परास्त केलंय. आणि आज मात्र बघूया कुठला संघ कोणाला पराजित करेल याकडे सर्व तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेला. तर निश्चित षटकामधून हॅट्रिकची संधी आहे. बघूया आता षटकातला हाताळला जातो तो 5वा चेंडू. पहिल्या 2 चेंडूत खूप चांगली प्रशंसनीय गोलंदाजी केली होती अच्युतनी. पुढच्या 2 चेंडूवर त्यांच्यावर यथोचित फटकेबाजी केली आहे. आणि यावेळी पुढच्या चेंडूवर थोड्या चेंडूने उंची जास्त गाठली. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताना अगदी 1 बाउंस चेंडूला थांबवला जातोय. आणि त्या दरम्यान 2 धावा आल्या. याच 2 धावांनी धावसंख्या पोहोचली पलकावर आतापर्यंतच्या खेळामध्ये 37 धावा, 37, 40 धावांची आवश्यकता राहते. 13 चेंडूवर 13 चेंडू 40 धावा, म्हणजे जवळपास समीकरण आपण तेच पाहतोय. प्रत्येक चेंडूला साधारणतः 3 धावा कराव्या लागणार आहेत. आणि त्यासाठी मोठे फटके खूप आवश्यक असतील. दोन्ही फलंदाज अगदी खूप चांगल्यापैकी लयात आले, चांगल्यापैकी आपली चांगली कामगिरी करताना कुठेतरी जिंकल संघाला थोडासा इशारा देत आहेत की आम्ही सुद्धा आमच्या धावेचा पाठलाग करतोय. तो मैदानातून परत अच्युत हे षटक आपण मध्ये खूप चांगलं हाताळलं जात आहे. आतापर्यंत 5 चेंडू संपताना षटकातला अंतिम चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा सामना करतील ते सौरभ ज्युनियर आणि सिनियर विशेषतः आपण पाहतोय स्ट्राईकवर असताना एक युवा खेळाडू, एक प्रतिभा संपन्न खेळाडू. आणि याचा बॅटची कडा घेऊन चेंडू स्टॉप केला गेला चेंडूला आणि फेक होते तोपर्यंत सहजतेने इथे एक धाव जोर आली या अंतिम चेंडूवर आणि षटक संपलं गेलं. ते दुसरं. तर 2 षटकाचा खेळ जमलाय. कधी 12 चेंडू संपले गेले आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर फलकावर लागली ते 38 धावा, 38. म्हणजे अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. आता साधारण गती पाहिली तर थोडीशी का होईना 19.5 ची गती आता प्रत्येक षटकात असेल ती विजय करता. 19 किंवा 20 धावा या आवश्यक असतील प्रत्येक षटकामध्ये. पुढच्या येणाऱ्या 2 षटकामध्ये निश्चितच प्रेक्षकांना जसा अपेक्षित होता तसा प्रकारचा सामना पण पाहतोय. कारण आपल्या तालुक्यातल्या या 2 मोठ्या शक्ती म्हटल्या जातात क्रिकेट मधल्या. चिंचगड असेल, कुडूस असेल. हाय दिलदार दादा यो आमचा मनान बसलाय राव. हाय दिलदार दादा यो आमचा मनान बसलाय राव. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा हो नाव. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा हो नाव. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा हो नाव. आबिडकर गावन सुशांत दादाच
दोन्ही जे तिसऱ्या षटकाला सुरुवात होते रोशन अर्थातच लारा गुरुजी मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय इथून जर प्रवास पाहिला संघाचा निश्चितच अजूनही खडतर असेल 19.5 गती धावा इथे करायच्या 39 धावा 12 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि या नवीन षटकाला सुरुवात होताना मात्र लेफ्ट हँड मारा सुरू होईल पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सौरभ अडकमोळ जे सज्ज झालेत या षटकातून खेळताना पहिला चेंडू पहिल्या चेंडूला सन्मान दाखवला की चेंडू थोडासा मिसफिल्डिंग होत आहे संकेत नागरे यांच्याकडून आणि याचाच फायदा उचलताना सहजतेने एक धाव मिळवली या एकेरी धावेनेच धावसंख्या 1 ने वाढत पोहोचते पलकावर ती 39 धावा आता 38 धावांची गरज आहे ती उर्वरित 11 चेंडूवर सामना नक्कीच रोमांचक होतोय बघूयात कशा प्रकारचं इथे पुढची परिस्थिती असेल हे सांगणं सध्या कठीण आहे क्रिकेटमध्ये अनिश्चितता भरलेली असते आपण काल अनेक असे सामने पाहिले एका धावेने संघ पराजित झाले काही सामने आपण असे सुद्धा पाहिले की सामन्यात बरोबर होऊन केवळ चेसिंग कंपल्सरी या नियमाआधारे मात्र संघाला पराजित व्हावं लागलं असे देखील 1-2 सामने झाले त्यामुळे प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू हे वेळ खेळावा लागतो त्याप्रमाणे कामगिरी करावी लागते पुढच्या चेंडूत पुन्हा एकदा थोड्या टप्प्यात चेंडू निश्चितच फुलटॉस घेताना चेंडूला समोरच्या बाजूने खेळ गेलाय त्यावर एक सिंगल धाव येताना पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणतायत सौरभ यांना तर एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती फलकावर 40 धावा इथून जर प्रवास पाहिला तर 37 धावांची अजूनही आवश्यकता 10 चेंडूचा खेळ बाकी राहिला 10 चेंडूत 37 धावा म्हणजे जवळपास आता चौकार ठोकावा लागेल प्रत्येक चेंडूवर अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच चांगल्यापैकी सरासरी कायम ठेवावी लागेल पुढच्या चेंडूला अगदी घुटनाट आहे कशा प्रकारचा फटका मारताना चेंडूवर नियंत्रण चांगलं होतं तिथे शतककडून कुठल्याही प्रकारची चुकी आपल्याकडून होणार नाही याची काळजी आता मात्र इथे चिंचगड संघ घेत असताना आणखी एक चेंडूवर फक्त एकच सिंगल लाव एक धावेने पुढच्या चेंडूवर त्याचा दबाव वाढतोय निश्चितच प्रत्येक आस्किंग रन वाढत चाललेला प्रत्येक चेंडू मागे आणि धावसंख्या 41-41 अजूनही 36 धावांची गरज आहे 9 चेंडूचा खेळ बाकी 9-36 आता प्रत्येक चेंडूला चौकार हा आवश्यक मी म्हटलं की प्रत्येक चेंडू मागे गती वाढत जाणार आहे आस्किंग रेट वाढत जाणार आहे आणि यावेळेस चेंडू थोडंसं का होईना बाहेर नो बॉलला वाईट स्वरूपात पंच इशारा देत आहेत कारण पंचाने हात एकाच हात केला त्यानंतर 2 हात पुढे करताना इथे मात्र वाईटची घोषणा केली गेली आणि वाईटने धावसंख्या 1 ने वाढली गेली त्यापासून धावसंख्येमध्ये भर पडताना 42-42 अजूनही 35 धावांची आवश्यकता 9 चेंडू 35 धावा हे समीकरण सोडवणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे ते कुडूस संघाला तर कुडूस संघाकडे देखील बॅटिंग लाईन खूप चांगली परंतु सलामीचे 2 फलंदाज जो सरासरी रेट कायम ठेवणं गरजेचं आणि अशा हा मिस टायमिंग झाला चेंडू सरळ एसटी मागे झेंडून बसल्यात सौरभ ज्युनियर सौरभ सवर आपण पाहतोय एक चांगला युवा फलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू आहे इथे मात्र बाद होताना पहिली सफलता मिळते संघाला जाधव गारगाव यांचं आगमन झाले रोहिदास पाटील यांचे परम मित्र वेलकम वेलकम व्हीआयपी डायत मुख्य मंचावर यावं आपलं हार्दिक स्वागत जाधव आंबेडकर यांचं आगमन झालंय हार्दिक स्वागत सुस्वागतम जाधव साहेब वेलकम वेलकम व्हीआयपी डायस तर डायमंड ऑफ वाड आपण म्हटलं जातं ते महेश भोईर यांच्या मैदानात एंट्री झालेली बघूयात पहिला फलंदाज बांधल्यानंतर आणि बघूयात कशा प्रकारे साथ देतील ते सौरभ यांना इथून जर निश्चितच धावांचं जर लक्ष पाहिलं तर अजूनही 35 धावा इथे करायचे आहेत आणि 8 चेंडू खेळ बाकी राहतो शिल्लक या 2 षटकांनी थोडंसं कमीना सामन्यात पुन्हा एकदा आणले ते चिंचगड संघाला कारण रोशन देखील खूप चांगली प्रभावी गोलंदाजी करताना आपण पाहतोय पुढच्या चेंडू आल्याला सुरुवात करताना स्ट्रेट डाऊन चेंडू खेळ गेलाय सहजतेने मात्र एक धाव घेताना स्ट्राईक पुन्हा एकदा मिळेल सौरभ यांना आता फटके खूप मारावे लागणार आहेत तर मोठे मोठे फटके शिवाय पर्याय नसेल कारण प्रत्येक चेंडू मागे गती वाढत चाललेली आणि आता पाहिलं तर धावसंख्या पोहोचले पलकावर ती 43 धावा 43 अजूनही 34 धावांची गरज आहे 7 चेंडूचा खेळ शिल्लक 7 चेंडू 34 धावा जवळपास आता प्रत्येक चेंडू मध्ये 5-5 धावांची आवश्यकता म्हणजे षटकाराशिवाय पर्याय नाही आता एक चेंडू संपत झाल्यानंतर दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय हा दबाव थोडंसं बाजूला ठेवावं लागेल ते सौरभ यांना पुढच्या चेंडू चांगल्या प्रयत्न त्यांचे आहेत पण मिस टायमिंग चेंडू जास्त पुन्हा एकदा उंच गेलेला स्वतः गोलंदाज चेंडू करता पुढे प्रयत्न करते परंतु मात्र शीत चेंडू संकेत नागरे जात होते
केवळ एक धाव देऊन जातो संघाला, एक धावेने तेवढाचा फरक पडणार नाही इथे आता सामन्यातून. आणि षटक संपले ते तिसरं. 3 षटकाचा खेळ संपताना धाव संख्या फलकावर 44 धावा 44. आता मात्र 33 धावांची अजूनही गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडूचा खेळ शेष राहताना 6 चेंडू 33 धावा. आणि प्रेक्षकांना षटकाराचा कॅच घेतल्यास बंटी शेठ पाटील बिडगर, कैलास शेठ पाटील बिडगर, मनीष बाबू शेठ, रोहित बाबू शेठ यांच्याकडनं 200 रुपये आणि त्याचबरोबर रोहिदास पाटील शेठ यांच्याकडनं 200 रुपये, अमर शेठ अबिडगर यांच्याकडनं 100 रुपये. टोटल 500 रुपये पारितोषिक पब्लिकला. कुणी कॅश घ्या आणि 500 रुपये मिळवा. खेळाडू प्रेक्षक असले तरी चालतील. वेलकम. बघा अशा प्रकारच्या बक्षिसं फार क्वचित पाहायला मिळतात आणि ही मात्र स्पर्धा आपण बघतो खास बक्षिसांचा वर्षाव करणारी अर्थातच स्वर्गीय नरेश भाऊ पाटील स्मृती चषक सलग मात्र आपण बघतोय हे सातत्याने स्पर्धेतले ही वर्ष एकामागोमाग पाहायला मिळतात. आणि जेव्हा जेव्हा आंबेडकर स्पर्धेमध्ये होतात या गावामध्ये स्पर्धा होतात तेव्हा अगदी प्रेक्षकांची गर्दी खूप असते आणि म्हणून मी नेहमी म्हणतो जिथे गर्दी तिथे गर्दी. तर अंतिम षटकाला सुरुवात साहिल सारखा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग असेल साहिल दळवी. आणखी एक उभरता सितारा पाहतो गेल्या 2-4 वर्षात या संघातील खेळून देखील अतिशय आपली प्रतिभा गुण सिद्धता केलेली ती खेळातली आणि पुन्हा आपल्या बॉलिंग मार्ग असतील. या षटकात 33 धावांचं लक्ष असेल विजयाकरता. पहिला चेंडू बरा मात्र सुरुवात होताना चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे सौरभ सुद्धा माघारी परत येईल. आता मात्र सामना कठीण होऊन गेलेला. या संघाचे पॅकर्स आपण होत आहे बंटी शेठ आणि त्यासोबत कैलास पाटील अतिशय खुश होतात या खेळावर. कारण अर्थात त्याचा हा संघ आपण पाहतोय मैदानात अतिशय चांगला जबरदस्त खेळ प्रदर्शन करताना. अर्थातच शिव मल्हार या नावाने संघात खेळतोय तो. या दोन संघाचे पॅकर्स बंटी आणि कैलास. तर षटकातून पुढचा चेंडू यावेळेचा चिराग पानुश आणि नवीन फलंदाज. चेंडू थोडं हवेतून फटकवला जातो परंतु शतृषक जिथे चेंडू अडवतात डीपला आणि तोपर्यंत सिंगल धाव. आता मात्र सिंगल डबल धाव घेऊन चालणार नाही. संघासाठी लक्ष तर खूप कठीण होऊन बसलेला. शेवटचे काही मात्र चेंडू सामन्यातले राहिले तसेच म्हणावं लागेल कारण 2 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडूच्या खेळामध्ये आता धावा असतील त्या 32 विजयासाठी. त्यामुळे आता सामन्यातली पकड आता मजबूत केलेली आहे ती चिंगर संघाने आणि जवळपास निश्चितच एक चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. सुरुवातीच्या षटकात अगदी हबी झाला होता तो कुडूस संघ. सुरुवातीला चांगली वाटली होती की चांगल्यापैकी चेस होतोय मैदानातून. तो लगातार 2-3 फलंदाज बाजले आणि दबाव आला संघावर. यानंतर महेश कोशिश करतायत सामन्यामधून. कोशिश करणे वाले कधी हार नाही होती असं म्हटलं जातं परंतु इथे मात्र कोशिश थोडीशी तुकडी ठरणार आहे कारण चेंडू कमी राहिले धावा जास्त करायच्या आहेत. कारण एक चेंडू अजूनही डॉट संपला गेला आहे आणि आता शेवटच्या 3 चेंडूचा बाकी राहिला. 3 चेंडू धावा बनवायच्या आहेत त्या 32 धावा 32. तर साहिल देखील चांगला मारा करताना पण पाहतोय. पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा स्लोवर जोर चकवला गेलाय आणि एकामागोमाग आपली अस्त्र वापरताना मात्र षटकातून अतिशय सुंदर गोलंदाजी. तर सामन्यातून कशा प्रकारे शिरकाव करावा हे मात्र दाखवू दिलं या 2 गोलंदाजांनी. कारण मगाच्या षटकात देखील चांगला मारा केला. त्यानंतर याच्या पावला पलटता मात्र साहिल सुद्धा अगदी सुरेख मारा करून चांगला अगदी चांगला हातभार देताना आपण पाहतोय. पुढच्या चेंडूला अगदी शिवाय सन्मान दाखवलाय आणि चेंडूवर निश्चितच आता एक धाव सहजपणे घेताना फलंदाज देखील समजून चुकले की आता सामना आपण निसटलाय. परंतु आपला सामन्यातल्या अपचाराच्या बाकी पूर्ण करण्याची एक शिष्य कार्य राहिलेला ती या सामन्यातला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आता अंतिम षटकातील सामन्यातला अंतिम चेंडू. तर बघूया अंतिम चेंडू टाकून इथे शिक्कामोर्तब करायचा आहे ते विजयाचा. अशा वेळेस क्षेत्ररक्षक अगदी जवळ आलेत एक धाव रोखण्यासाठी किंवा विकेट घेण्यासाठी.
त्याचबरोबर अगदी सन्मान दाखवताना इथे षटक आपल्या अतिशय सुंदर षटकाची समाप्ती होताना मात्र खेळ देखील संपला गेला आणि मोठ्या फरकाने संघाने अगदी बाजी मारली या सामन्यातून. ते अर्थातच शिव मल्हार चिचघर संघाने अगदी खूप चांगल्यापैकी सुंदर खेळ करताना बाजी मारून हा संघ विजेता झाला. तो या सामन्याचे हार्दिक अभिनंदन. आपलं कौतुक असेल ते पुरुष संघाचं.